सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे देहबुद्धी त्याग हाच मोक्ष. संस्कृत सुभाषित आहे, देहो मितिया बुद्धी सा संसार निबंधिनी न कदाचिदियं बुद्धी रादेया हि मुमुक्षुभिः. देहो मितिया बुद्धी सा संसार निबंधिनी न कदाचिदियं बुद्धी रादेया हि मुमुक्षुभिः. मी देह आहे ऐसी बुद्धी जीवा संसारी बद्ध करी, म्हणून ऐसी बुद्धी कदापि मुमुक्षु ना धारण करी. मी देह आहे अशी बुद्धी ही कुबुद्धी असून तीच जीवाला संसार रूपी तुरुंगात बद्ध करून टाकते. म्हणून मोक्षेच्छा असणाऱ्या किंवा मुक्त होऊ पाहणाऱ्या कोणाही माणसाने अशा बुद्धीला आपल्या मनहृदयात थारा देऊ नये किंवा तिचा कधीही स्वीकार करू नये. जर आपण देहालाच मी समजण्याची चूक केली तर अनेकाने घोटाळे आणि समस्या या मानवी जीवनात निर्माण होतात. मी म्हणजे माझा देह आणि माझा देह म्हणजेच मी या संकुचित मर्यादित कुबुद्धी किंवा समजुतीचा स्वीकार केला तर खरे तर आपल्या अमर्याद विराट जाणीव शक्तीलाच क्षुद्र समजण्याचा गुन्हा आपण करतो. जितके आपण क्षुद्रतेचा स्वीकार करू तितके अधिक आपण क्षुद्र होत जातो. क्षुद्र विचार मानवाची मूळची अफाट अनंत विचरण शक्ती जी बहुआयामी व अर्थात बहुगामी असते आणि पुढे पुढे तीच सारासार विवेक शक्ती, निरक्षीर विवेक शक्ती किंवा सदसत विवेक शक्ती रूपे प्रकर्षित होऊन प्रज्ञारूपे म्हणजे बुद्धीच्या प्रगल्भ जाणीवेतून ससंवेद्य आत्मशक्ती म्हणून अनंताला गवसणी घालणारी ब्रह्माची अनंत शक्ती प्रसाद रूपे मानवाला त्याच्या जीवनातील परमानंदाची नित्य निरंतर प्राप्ती करून देते. तिचा अंतरंग विकास होऊ देत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण देहालाच मी आणि मी म्हणजे देह समजलो तर आपल्या अंतरंगात जी जाणीव शक्ती जी सतत विचरण करीत असते म्हणजे सर्वत्र फिरत असते ती आपल्या देहात देहाबाहेर आणि अनंत विश्वामध्ये ही जी जाणीव शक्ती विचरण करत असते तीच सर्वत्र विचरण करता करता त्या जाणीव शक्तीचे रूपांतर ब्रह्माची अनंत शक्ती म्हणून होते. आणि ही ब्रह्माची अनंत शक्ती हीच जाणीव शक्ती ब्रह्माची अनंत शक्ती म्हणून पुढे पुढे प्रज्ञा रूपे म्हणजे बुद्धीच्या विकसनाच्या मार्गाने जाता जाता तीच पुढे सुसंवेद्य आत्मशक्ती स्वतःला नीट जाणण्याची आत्मशक्ती म्हणून आपणाला अनंताचा प्रसाद देते. म्हणजे आपण अनंत आहोत, आपण इन्फिनिट आहोत, आपण ब्रह्म आहोत हा प्रसाद ती आपल्याला देत असते. या प्रसादाला आपण तेव्हा मुक्तो जेव्हा आपण स्वतःला देह आणि देहापुरते बद्ध करून देतो. आणि जो स्वतःला देह आणि देहापुरता बद्ध करतो तो केवळ स्वतःच्या पिंड पोषणाचे काम, स्वतःचा देह त्याची उगानिगा राखणे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अर्थातच त्याला अनुसरून योग्य तो आहार विहार करणे आणि केवळ मजा मारण्यासाठी जन्माला येणे आणि मजा मारून आपल्या असणेपणाचा अर्थ कधीच न समजल्यामुळे पुन्हा पुन्हा मजा मारण्यासाठी म्हणा किंवा सजा भोगण्यासाठी म्हणा या जन्ममृत्यू रूपी चक्रात पुन्हा पुन्हा हेलपाटे मारणं, फेऱ्या मारणं अशा तऱ्हेचं दुर्दैवी प्रकारचं कार्य त्याच्या वाट्याला येतं. कारण त्याने स्वतःच्या जाणीव शक्तीचा विचार केलेला नसतो. स्वतःची जाणीव शक्ती ही जाणता जाणता विचरण करता करता अनंत ब्रह्मांडामध्ये फेऱ्या मारते आणि अनंत ब्रह्मांडामध्ये फेऱ्या मारताना देहातील देहशक्ती जी असते तीच ब्रह्मातील ब्रह्मशक्ती म्हणून मी माझे म्हणणारी शक्ती हीच तू तुझे अशी ब्रह्माला ब्रह्मशक्ती म्हणून जाणणारी शक्ती असते. म्हणून मला मी माझी ओळख ज्यामुळे होते तीच ओळख ब्रह्माची ओळख याच मी मला ओळखणाऱ्या जाणीव शक्तीमुळे याच जाणीव शक्तीच्या
देहबाह्य गेल्या कारणाने हीच जाणीव शक्ती स्वतःला ब्रह्मशक्ती म्हणून ओळखते आणि आत्माच स्वतःला परमात्मा परमेश्वर म्हणून ओळखतो. आणि हे आपलं आत्मा परमात्मा ब्रह्म असणं ही जी आपली ओळख आहे, हा खरा परमानंदाचा जो आपल्याला प्रसाद मिळायचा असतो, तो प्रसाद मिळण्यापासून मानव सदा सर्वदा वंचित राहतो. जर त्याने आपण देह आणि देहबुद्धी एवढ्या पुरतच आपणाला मर्यादित करून घेतलं तर. म्हणून स्वतःला जो जो माणूस क्षुद्र समजतो तो क्षुद्रत्वाला पावतो आणि जो स्वतःला जो माणूस महान समजतो तो महानतेला पावतो. आणि असा महानतेला पावलेला माणूस मग त्याच्या लक्षात येतं की बुद्धी प्रज्ञा प्रतिभा आणि ऋतंबरा प्रज्ञा म्हणजे सर्वसाधारण बुद्धीचे रूपांतर प्रज्ञा पुढचे जाणणारी अशी शक्ती म्हणून होते. बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. नंतर ती प्रज्ञा प्रतिभा रूपे म्हणजे ध्यान चिंतनामध्ये जेव्हा बुद्धीचा लय झालेला असतो तेव्हा ध्यान चिंतनात ज्या बुद्धीचा लय होतो ती प्रज्ञा पुढे प्रतिभा म्हणजे प्रातिभिक सत्य म्हणजे ध्यानामध्ये प्रतिबिंबात्मक रूपाने जीवनाचं सत्य त्याला उमगतं. म्हणून बुद्धीची प्रज्ञा प्रज्ञेची प्रतिभा आणि त्यानंतर ऋतंबरा प्रज्ञा संपूर्ण व्याप्त विश्वव्याप्त केवळ आणि केवळ सत्य अशी बुद्धी म्हणजे ऋतंबरा प्रज्ञा म्हणून असा माणूस राहतो. आणि एकदा का माणूस ऋतंबरा प्रज्ञेपर्यंत पोहोचला की स्वाभाविकपणे तो स्वतःलाच सत्य मी म्हणजेच विश्व आणि विश्व म्हणजे मीच अशी त्याची भूमिका तयार होते. आणि विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर असा तो होतो. अशाच माणसाला किंचित बिंदुले त्याची आकाशा एवढे म्हणजे ससौवेद्य आत्मशक्ती प्राणशक्ती म्हणून जे किंचित बिंदू सारखं आहे तेच आकाशा एवढं व्यापलेलं आहे. तेच अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे अशा पद्धतीने विकसित झालेले आहे. तेच अणुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा अशा तऱ्हेने संत महंतांच्या अनुभवास आलेले आहे. आणि तेच परत एकदा सांगतो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या पद्धतीने हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपण जी झाला अशा तऱ्हेने विकसित झालेले आहे. असा जर आपला पूर्ण वैश्विक विकास असेल, असा जर आपला पूर्ण ब्रह्म विकास असेल आणि आपण पूर्ण वैश्विक आहोत, आपण पूर्ण ब्रह्म आहोत हे जर आपणाला या जीवनात समजू शकलं तर जीवनाचं ध्येय परिपूर्ण झालं. आपण आपणाला नीट ओळखणं त्याचा अर्थच पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात न येणं. हे तेव्हा येणं घडत नाही जेव्हा आपण स्वतःला देह आणि देहबुद्धी पुरतेच मर्यादित करत नाही. जेव्हा केवळ पिंड पोषणाचे कार्य एवढंच आपण महत्वाचं समजत नाही तर आपलं जे कार्य आहे ते दुसरं तिसरं काही नसून आपल्यातीलच जाणीव शक्तीचा परमविकास साधणं. आणि जाणीव शक्ती परमविकासापर्यंत गेली की आज जे बिंदुले म्हणजे किंचित बिंदू सारखं आहे तेच आकाशा एवढे बहुले म्हणजे बहुत झालं आहे याचं ज्ञान आपणाला होतं. आणि हे ज्ञान ज्याला होतं त्यालाच स्वचे सत्व ओळखता येते. असे स्वचे सत्व जो ओळख नाही तो आत्महिर्याची पारख नसलेला भिकारीच असतो. आणि त्या कारणाने देह व देहबुद्धीचे अधीन होऊन आपले राजे पण विसरल्यामुळे तो मूळचा राजा असूनही राजा सदा विकारी करीचा करी येऱ्या गबाळ्याचे धारी. म्हणून आपण आपलं आत्मरूप ओळखलं नाही तर आपली अवस्था असूनही राजा सदा विकारी करीचा करी येऱ्या गबाळ्याचे धारी. राजा असून सुद्धा कुठल्या तरी बावळट माणसाच्या दारी चाकरी करण्याचं जे काम आपल्याला येतं त्याचं कारण आपणच आपल्या आत्महिर्याला विसरलेलो आहोत. अशी सारी अवस्थाच अशा अज्ञानी माणसाच्या वाट्याला येते जो स्वतःला देह समजतो आणि केवळ देहबुद्धीच्या अधीन होऊन जीवन जगू पाहतो. हा असतो खराखुरा आत्म्याप्रती केलेला गुन्हा. हा असतो स्वतःची ओळख स्वतःला न करून घेतल्याचा आळशीपणाचा प्रमाद.
म्हणून सज्जन श्रोते हो, आळस टाका आणि स्वतःची ओळख स्वतः करून घ्या. आपल्यातील आत्महिर्याची जाण आपल्याला जर आली तर कधीच आपणाला अनवस्था प्रसंगाला तोंड द्यावं लागणार नाही आणि जन्म मरणाच्या यातना चक्रातून निश्चितच आपली सुटका होऊ शकते. म्हणून ज्याला आपण अहम म्हणतो, मी म्हणतो, त्याची नीट जाण असणे, ओळख असणे आवश्यक आहे. आणि ओळख ज्याला नसते तो स्वतःबद्दलचे अयोग्य मूल्यमापन करतो आणि स्वतःला देह आणि देहबुद्धी समजून पुन्हा मृत्यूच्या यातना चक्रात अडकतो. यासाठी अष्टावक्र संहिता अर्थात जगावेगळे जगावेगळे नारायण पाटणकर रूपांतरित आणि अनुवादित पुस्तकातील प्रकरण एक चैतन्य बोध मध्ये सूत्र क्रमांक 11 मध्ये अष्टावक्र महामुनी काय म्हणतात ते पहा. हे सूत्र असं आहे, मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि किम वदंती ह सत्येयम यामती सा गतिर्भवेत. म्हणजे मुमुक्षी मुक्तीचा लाभ बद्धासी बंदिवासही मती वाटे गती भेटे लोक समजूत सत्यही. जो स्वतःला पूर्णत्वाने मुक्त समजतो तो निश्चितच मुक्त असतो. या उलट जो स्वतःला बंधनात समजतो तो सदा सर्वदा बंदिवासात असतो. जशी मती तशी गती, जशी बुद्धी तसा आपल्या जीवनाचा निर्णय लागणार, जशी इच्छा तशी इच्छापूर्ती ही लोक समजूत करीत आहे. या सूत्राकडे गांभीर्याने लक्ष पुरवले पाहिजे. एकदा का विशुद्ध चैतन्य हेच एकमेवाद्वितीय असून ते आणि तेच सर्वांचे कारक आहे, केवळ चैतन्य हाच करता आहे, त्याचा पक्का बोध झाला की असा बोधी आपल्या इंद्रियांकडे केवळ साधन म्हणून लक्ष देतो. इंद्रिय ही सुसंवादी जीवनाची, सरळ प्रामाणिक जीवनाची मदतनीस किंवा साधने आहेत. त्यांचा वापर तो यदृच्छेने सहजतेने चैतन्याला करता समजून आणि स्वतः केवळ अकर्तेपणे साक्षीत्वात राहून साधतो. अशा वेळी त्याच्या मी या केंद्राचा लोप आपोआप होतो आणि चैतन्यच त्याच्या मूळ मुक्ततेने कार्यरत असते. असा माणूस संसारात दिसतो. सारी सांसारिक कर्मे उत्तमरित्या पार पाडली जातात. मात्र हे सारे घडते मी अकर्ता चैतन्य करता ह्या भावातून. जेव्हा मी असा कोणीच नाही आणि चैतन्य एवढाच करता आहे असा भाव माणसामध्ये निर्माण होतो, तेव्हा मी गेला आणि विश्वव्यापी अनंत चैतन्य हाच करता, हा विराट करता तिथे जन्माला आला. अशा या विराट भावातूनच मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे कर्मही यादृच्छिक ठरते. आता मीच नाही म्हटल्यानंतर होणार कार्य आहे किंवा ज्याला आपण कर्म म्हणू शकता ते सुद्धा परमेश्वरी कर्म म्हणजे यादृच्छिक ठरते. अशा कर्माचा धनी चैतन्य किंवा ब्रह्मच असल्याने कर्मभोगाचे बंधन अशा वेळी चैतन्याचा बोध झालेल्याला नसतेच नसते. हीच ती असूनी संसारी मुक्त विहंगा परी. संसारात असून सुद्धा मुक्त गरुडाप्रमाणे असणं हीच ती असूनी संसारी मुक्त विहंगा परी अशा श्रेणीची मुक्ती. या क्षणी येथे आणि सदा सर्वदा तो मुक्त असतो जो स्वतः करता नसून केवळ सहज द्रष्टा असतो. या उलट मी करता आहे, माझ्यावर अमकी तमकी जबाबदारी आहे, मला माझी मुले त्यांचे भवितव्य घडवायचे आहे, माझा देश उन्नतीकडे मी नेणार आहे असे व इत्यादी म्हणणारा विश्वाचा भार आपल्या खांद्यावर असल्याचे समजतो. तसा भार त्याचे खांद्यावर पडतोही. एक दिवस खांदे थकतात. या मी करता समजणाऱ्याला इतर 4 जण खांदा देतात. सर्व जसे आहे तसे व तेथे जसेच्या तसे असते. मी हे बंधन आहे आणि मी माझे माझ्या करता हा तुरुंग आहे. जो जे इच्छितो ते त्याला मिळते. चैतन्य प्रकटते. सर्व मनांची बेरीज हे विश्वमन आहे. अधिकाधिक मनांचा आशय मी करता असा असतो तेव्हा विश्वमनाचे प्रकटीकरण सुद्धा प्रचंड तुरुंगासारखे वाटते. जेव्हा बहुसंख्य लोक स्वतःला मी करता समजतात तेव्हा विश्वमन सुद्धा म्हणतो हे मी म्हणणारे जर करते आहेत तर या मी म्हणणाऱ्या कर्त्यांचा तुरुंग निर्माण करण्यास हरकत नाही.
परंतु जर बहुतांश लोक मी नाही तू अशा समजुतीने जीवन जगतील तर हेच विश्वमन ब्रह्मानंद देण्यासाठी सदा सर्वदा सर्वांना मोक्षानंद देण्यासाठी आतुर होते आणि तसा ब्रह्मानंद सर्वांना मिळतोही. सारांश असा असतो विश्वमनाच्या प्रकटीकरणाचा नियम. जेव्हा सर्वच लोक स्वतःला मिमी म्हणतात तेव्हा विश्वमन म्हणतो ठीक आहे, सर्व या मिमी करणाऱ्यांना या मिमीच्या तुरुंगात परत परत जाऊ द्या, येऊ द्या. आणि जेव्हा सर्वांनाच किंवा बहुतांश लोकांना मी नाही तू केवळ चैतन्य हाच येथील करता आहे, बाकी कोणी विवक्षित माणूस करता नाही, अशी जेव्हा मोठी जाणीव मोठ्या समाजाला होते तेव्हा हेच विश्वमन मोठ्या समाजासाठी मोठ्या मोक्षानंदाचा आनंद प्रसाद रूपे सर्व जगाला देऊ शकते. तर हा जेव्हा विश्व चैतन्याचा नियम समजतो तेव्हाच हे विश्वमनाचे प्रकटीकरण तुरुंगासारखे असते का आनंदवन भुवनासारखे असते याचा बोध होऊ शकतो. मी हाच तुरुंग व तुरुंगवास. जेव्हा मी प्रचंड तेव्हा विश्वमनाचा मी सुद्धा प्रचंडच असणार. चैतन्य काय आहे तर सर्व ज्याने विद्यमान असते असे तत्व आहे. तत्व जाणणारे तुरुंगाबाहेर असतात. ज्यांचा संसार न करताही उत्तम होतो. मीलाच करता समजणारे अहंकारामुळे कायम बंदिवासात असतात. सागरावर येणाऱ्या लाटा वायूमुळे निर्माण होतात, मात्र लाटा या सागरच म्हणजे पाणीच असते. तसेच देहधारी मूळ चैतन्य मनोरूपी वायूमुळे चलित होते. तसेच देहधारी हे जे विश्व आहे ते चैतन्य रूप वायूमुळे चलित होते. जशा लाटा पाणीच असतात तसं चैतन्य रूप लाटांमुळे हलणारे देह सुद्धा चैतन्यावरच्या लाटा अशा अर्थी मूळ चैतन्यच आहे. मात्र मूलतः ते चैतन्यच असते. लाटा खोट्या, सागर खरा. मन किंवा मनोरूपी लाटा तरंग खोटे, चैतन्य खरे. हा बोध मुक्ती देते. मात्र सर्वसाधारणतः मनाच्या अधीन असलेल्यांची संख्या अधिक असल्याने अशा मनांची विश्वमनरूपी बेरीज असत्यात अडकली आहे. परिणामतः भासमान विश्व व भासमान बंदिवास खरा वाटत आहे. विश्वमन सुधारले तर सारे असूनही कोणीच बंदिवासात असणार नाही. सारे केवळ चैतन्यच आहे हे ओळखणे व हेच केवळ या सर्व खेळाचे रहस्य आहे. तेच उत्क्रांत विश्वमन आहे. तेव्हा आपण चैतन्य आहोत, त्या कारणाने आपण सदा सर्वदा मुक्तच आहोत अशी समजूत जेथे जेथे आहे तेथे तेथे सदा सर्वदा मुक्ती नांदत असते. मात्र मी देह आहे आणि देहबुद्धी हेच सार सर्वस्व आहे असे जिथे जिथे वर्तन असते तिथे तिथे प्रत्येक माणूस देहरूपी तुरुंगात आणि देहबुद्धी रूपी तुरुंगदायी शिक्षेमध्येच अडकलेला राहणार हे निश्चित समजा. म्हणून आपली जशी मती तशी आपली गती. आपण जर ब्रह्मरूप असू तर आपली ब्रह्मगती. आपण जर देहरूप आणि देहबुद्धी रूपे स्वतःकडे पाहणारे असू तर आपण देह आणि देहबुद्धी म्हणून वरचे वर तुरुंगात येणारच येणार. तेव्हा खरं सांगायचं म्हणजे मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देहबुद्धीचा त्याग हाच मोक्ष. हे आजच्या निरूपणामध्ये आपणाला साकल्याने सविस्तरपणे पटवून देण्यात आलेले आहे. तिकडे सर्वांचे आपले ध्यान असू द्या, लक्ष असू द्या अशी परमेश्वर चरणी विनंती करतो आणि आजचे हे निरूपण देहबुद्धी त्याग हाच मोक्ष येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.